आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343। माझे फोटो अजित पवारांच्या उमेदवाराच्या विजयी बॅनरवर लागले असले तरी मी शरद पवारांसोबतच। अरुणभाई गुजराती। काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी सांगितले की चोपडा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला एवढं मोठं अपयश आलं याचं कारण लक्षात येत नाही। पुढच्या काळामध्ये जास्त मेहनत करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात चांगल्या विचाराची सत्ता येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आज जर महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलं तर भाजपाला इतर पक्षाची गरज देखील राहिली नाही। 132 जागा त्यांनी मिळवल्या आहेत। कधी इतकं मोठं यश मिळालं नव्हतं। चोपडा शहरात अजित पवार व अमळनेरचे अनिल पाटील यांच्या विजयाच्या अभिनंदन बॅनरवरती राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचे फोटो असलेले बॅनर लावले असल्याने चोपडा शहरामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। परंतु या संदर्भात राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांना विचारलं असता त्या बॅनरवरती असलेल्या फोटो संदर्भात माझा काही संबंध नाही। माझे अजितदादा सोबत प्रेमाचे संबंध आहेत। मी त्यांना वैयक्तिक फोन करून त्यांचे अभिनंदन करेल, परंतु बॅनरवर फोटो असणे चुकीचे आहे असं त्यांनी म्हटले। ब्युरो रिपोर्ट जळगाव, पनवेल वार्ता न्यूज। चोपडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत अण्णासाहेब निवडून आले, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। जीत गया वो सिकंदर। राजकारणात चढ उतार हार जीत ही चालू असते, पण संबंध महाराष्ट्रातही जर आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर भाजप आणि एनडीएचं यांना यश मिळालेलं आहे। म्हणजे 50 सभासदा आमदारापर्यंत देखील आकडा गाठू शकले नाहीत काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी, ठाकरे साहेबांची शिवसेना। कारण लक्षात येत नाहीये। अर्थात निवडणुकीचा निकाल आहे तो मान्य करावा लागेल, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जे अपयश मिळालेलं त्याचं कारण लक्षात येत नाही। मग ते चोपडा असो किंवा महाराष्ट्र असो, पुढच्या काळामध्ये जास्त प्रयत्न करून पुनश्च एकदा महाराष्ट्रात एक चांगल्या विचाराची सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। आज जर महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर आज भाजपला इतर पक्षाची गरज देखील राहिली नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात 132 जागा त्यांनी मिळवल्या। कधी इतकं मोठं यश मिळालं नव्हतं। ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आपले भाजपचे नेते एकत्र येऊन काम करत होते, त्यावेळी देखील इतकं यश मिळालेलं नव्हतं। एक अभूतपूर्व यश आहे, पण यशाचं कारण समजत नाही आणि मवियाचं जे हे झालं त्याचंही कारण समजत नाही। लोक वेगवेगळी कारणं सांगतात, त्या कारणात मी काही जाऊ इच्छित नाही, पण या पुढच्या याच्यात मेहनत जास्त घ्यावी लागेल। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बॅनर लागलेला आहे। त्या बॅनरवर अजितदादा आणि अमळनेरचे अनिल दादा यांच्या विजयाचे अभिनंदनचे बॅनर लागलेलं आहे आणि त्याच्यात त्या बॅनरवर तुमचा फोटो आहे। माझा काही संबंध नाही। बॅनर कोणी लावलं हे मला माहित नाही। अजितदादांशी प्रेमाचे संबंध असले तरी देखील मी शरद पवार साहेब गटाचा पक्का 100% कार्यकर्ता आहे। असं कोणी लावलं असेल तर ते चुकीचं आहे। त्यांचं व्यक्तिगत अभिनंदन करणं वेगळं अजितदादांचं, आणि बॅनरवर फोटो देणं हे योग्य नाही। ओके।